विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षण मतदारसंघात निवडणुकीची लगबग सध्या सुरू झालेली आहे। विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ पुढील वर्षी नोव्हेंबर मध्ये संपणार आहे। त्यामुळे नवीन निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। यापूर्वी सन 2020च्या निवडणुकीत 35,622 मतदार होते व 86.73% मतदान झाले होते। यावेळी मतदार यादी नव्याने तयार करण्यात येणार असल्याने अधिकाधिक नोंदणीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहे। विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील दरवेळेस नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत असते। 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांद्वारा पसंती क्रम देण्यात येतो। मतदार नोंदणी करताना गठ्ठा अर्ज मान्य नसणार आहे, अशी माहिती अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी दिली। अमरावती विभागातील पुढच्या वर्षी शिक्षक संघाच्या निवडणूक होणार आहे। त्याच्यासाठी आता आयोगाने शिक्षक मतदारसंघात मतदार नोंदणी कार्यक्रम जे आहे ते पब्लिश केलेले आहे। आज आम्ही न्यूजपेपर्समध्ये ते पब्लिश केलेलं आहे आणि गव्हर्नमेंटची इलेक्शन कमिशनची वेबसाईटवर सुद्धा आमच्या हे प्रोग्राम नोटिफिकेशन आहे, तो आपण बघू शकताय। तर आजपासून हा आम्ही जाहीर सूचना प्रसिद्ध केलेली आहे। सूचना आम्ही करणार आहे 25 ऑक्टोबरला। आता प्रथम प्रसिद्धी 15 ऑक्टोबरला आणि द्वितीय प्रसिद्धी 25 ऑक्टोबरला होणार आहे। हे जे कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना आम्ही लेखी देणार आहोत। आता हे फॉर्म नंबर 19 आहे, तो ह्यामध्ये सगळ्यांनी आम्हाला भरून द्यावा लागतो। पुढे चला आणि हिचे सोबत प्रमाणपत्र द्यायचे आहे प्रत्येक व्यक्तीने इंडिव्हिज्युअली जे आमच्याकडे भरणार आहे। तर हे प्रमाणपत्र सगळे जे हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन आहे जिथे तो कार्यरत आहे शिक्षक, तिथे त्यांनी हे प्रमाणपत्र आम्हाला दिलं पाहिजे आणि परत यादी तयार करणार आहे 25 डिसेंबर पर्यंत आणि अंतिम यादी 30 डिसेंबर पर्यंत करणार आहे। जरी अंतिम यादी 30 डिसेंबरला होणार आहे तरीही जे बाकीचे वोटर्स आहेत त्यांना नॉमिनेशनचे दिवस -10 डेज पर्यंत ते लोक जे आहे ते नोंदणी करू शकत आहे। हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे हे चालत राहणार आहे कार्यक्रम। आता क्वालिफिकेशन्स बाबतीत मी आपल्याला सांगते की ह्याच्यासाठी कोण क्वालिफाईड होणार आहे। हे सारी जे ॲप्लिकेशन्स आहे आमचे सगळे तहसील लेवलवर ॲक्सेप्ट होते आणि बल्कमध्ये ॲक्सेप्ट होणार नाही। सगळ्यांनी इंडिव्हिज्युअली हे ॲप्लिकेशन्स आम्हाला करायचे आहे। बल्कच्या केवळ एकच एक्सेप्शन आहे की जे हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन आहे, समजा त्यांच्याकडे 5 टीचर काम करत असतील किंवा 10, तो सगळ्यांचे इंडिव्हिज्युअल फॉर्म कलेक्ट करून तो सोबत देऊ शकतो की माझे इन्स्टिट्यूटमध्ये असं हे टीचर्स काम करत आहेत, त्यांचे सगळ्यांचे फॉर्म मी आपल्याकडे सादर करतो। तिच्याशिवाय बल्क फॉर्म अलाउड नाही आहे, कुठूनही कोणालाही देता येत नाही आहे आणि तहसीलदार सगळे फॉर्म्स ॲक्सेप्ट करू शकतील। प्रत्येक तहसीलला हा मुभा दिलेली आहे। आता याची क्वालिफिकेशन्स जे आहे ते आहे 1 नोव्हेंबर 2019 ते 1 नोव्हेंबर 2025 ह्या कालावधीत, हा 6 वर्षाची कालावधी आहे। हा कालावधीमध्ये तो व्यक्तीने 3 वर्ष शिक्षण दिलं पाहिजे। कुठले दिलं पाहिजे? इन एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स विच आर नॉट लोअर इन स्टँडर्ड देन दॅट ऑफ द सेकंडरी स्कूल। म्हणजे सेकंडरी स्कूल किंवा त्यांचे वर्कचे जे इन्स्टिट्यूशन आहे त्यामध्ये शिकवणारे टीचर्स ह्या ज्यांनी मागचे 6 वर्षामध्ये 3 वर्ष काम केलेला असेल तो या मतदारसाठी तो एलिजिबल आहे। यामध्ये पार्ट टाइम टीचर्स एलिजिबल होणार नाही, क्लिअर आहे आणि ते रेग्युलर असायला पाहिजे किंवा ॲडहॉकवर बी असेल तरीही चालतो। जे व्यक्ती जिथे राहतो, जिकडच्या नॉर्मल रेसिडेंट आहे, ऑर्डिनरी रेसिडेंट, परमनंट नाही, ऑर्डिनरी रेसिडेंट आहे, तिकडे त्याची मतदार नोंदणी होणार आहे। जिथे ते शिकवतो ते महत्त्वाचं नाही आहे, जिथे तो राहतो तो ग्राह्य धरला जाणार आहे। एक व्यक्ती जे आहे ते ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सी आणि टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी दोन्हीमध्ये नोंदणी करू शकतो, पण एक टीचर 2 मतदार म्हणजे टीचर्स मतदारसंघामध्ये नोंदणी करू शकत नाही, तो अलाउड नाही आहे। ॲप्लिकेशन्स आम्ही पोस्टाने देऊ शकतो आणि आता ऑनलाईन सुद्धा आम्ही घेणार आहोत। ते मतलब अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ते पोर्टल ते आता लॉन्च झालेला नाही आहे, पण ऑनलाईनची मुभा सुद्धा आयोग देणार आहे।
तो ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करता येईल. फिजिकली येऊन आमचे कुठल्याही तहसीलमध्ये किंवा माझे ऑफिसमध्ये तो ॲप्लिकेशन देता येईल. फिजिकली आणि पोस्टाने सुद्धा हे ॲप्लिकेशन्स पाठवता येईल. तो हे लिस्ट आहे जे आम्ही पब्लिश केलेली आहे आता नोटिफिकेशन सोबत, की कुठले लिस्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत जे यामध्ये त्यांचे टीचर्स जे आहे ते यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आपल्याकडे लगभग 20 प्रकारचे स्कूल्स आहे, जैसे स्कूल्स रिकॉग्नाइज्ड बाय द डायरेक्टर ऑफ एजुकेशन, टेक्निकल हाई स्कूल्स रिकॉग्नाइज्ड बाय द डायरेक्टर ऑफ टेक्निकल एजुकेशन, all institutions recognized by the director of technical education, all colleges affiliated to a statutory university in the state, all institutions recognized by a statutory university in the state. तर परत काही मुंबईचे स्पेसिफिक काही इन्स्टिट्यूशन्सचे त्यांनी नाव दिलेले आहे. देन द ग्रॅज्युएट्स बेसिक ट्रेनिंग सेंटर्स इन द स्टेट recognized by the director of education, agriculture schools under the control of director of agriculture, आयुर्वेदिक और युनानी इन्स्टिट्यूशन्स ऑफ द स्टेट, हे सगळे जे आहे होमिओपॅथिक अँड बायोकेमिकल इन्स्टिट्यूशन्स इन द स्टेट, युनिव्हर्सिटी कॉलेजेस अँड वेरियस टीचिंग डिपार्टमेंट्स ऑफ द स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी इन द स्टेट, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नंतर सेंटर्स रन अंडर द क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम फॉर द डायरेक्टरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग, मिनिस्ट्री ऑफ लेबर, गवर्नमेंट ऑफ इंडिया, सहकारी विद्यालय, डेयरी साइंस एंड इंस्टीट्यूट रन बाय द डेयरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूर, लेप्रेसी ट्रेनिंग सेंटर वायराग आणि नर्सिंग स्कूल्स, असे हे यादी आयोगाने दिलेली आहे. ते आम्ही पब्लिश केलेली आहे. हे सगळे जे आहे ते एलिजिबल आहे.